हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग तुमचा तो सेमिस्टरला जो पार्ट आहे त्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बघणार आहेत आज आपण. ठीक आहे, हे मोस्ट ऑफ करून तुमचे जे पण असतील 3 to 4 इयर्सचे जे आपण क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधले क्वेश्चन आपण काही डिस्कस केले. ठीक आहे, काही खूप इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही वेटेजनुसार ते बघा आणि बाकीचे पण आपण सगळे डिस्कस केलेलेच आहेत. तुम्ही ते काही इश्यू असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आता बघा फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग तुमचा जो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते युनिट फर्स्ट आहे हीट ट्रान्सफर आहे, बरोबर की नाही? त्यामध्ये तुम्हाला आहे बघा काही तो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे व्हेरी IMP म्हणजे की राईट द शॉर्ट नोट ऑन द हीट इंटरचेंज किंवा हीट एक्सचेंजवरती विचारला जाऊ शकतो किंवा डिफरन्स विचारला जाऊ शकतात. ठीक आहे, डिफरन्स म्हणून पण विचारला किंवा राईट द शॉर्ट नोट्स म्हणून विचार किंवा सिम्पल हीट इंटरचेंज हा विचारला गेला मोस्ट ऑफ भरपूर आहे. मग हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट तुमचा 2.4 शेल किंवा 2 फीट एक्सचेंजर आहे त्याच्यावरती पण मोस्ट ऑफ करून भरपूर वेळेस विचारला गेला. व्हेरी IMP तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा ॲप्लिकेशन आणि मेकॅनिझम ऑफ द हीट ट्रान्सफरवरती विचारला कदाचित जाऊ शकतो. ठीक आहे, 2025मध्ये. नंतर मग तुमचा आहे की राईट द शॉर्ट नोट हा पण भरपूर वेळेस विचारला गेला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्युअर लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन म्हणून आहे. ठीक आहे, हा पण करा. नेक्स्ट त्याचा एक पार्ट आहे कोणता इव्हॉपरेशन. ठीक आहे, इव्हॉपरेशनमध्ये तुम्हाला 10 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिस्क्राईब प्रिन्सिपल अँड कंस्ट्रक्शन वर्किंग ऑफ द ट्रिपल इफेक्ट इव्हॉपरेटर किंवा तुम्ही म्हणतात मल्टिपल इफेक्ट इव्हॉपरेटर म्हणू शकतात किंवा जस्ट तुम्हाला म्हणजे घुमवून पण विचारले जाऊ शकतात क्वेश्चन. असं नाही की त्याच प्रकारे विचार. व्हॉट डू यू मीन बाय द इकॉनॉमी ऑफ द मल्टिपल इफेक्ट इव्हॉपरेटर MW म्हणजेच काय 10 मार्क्सला ह्या प्रकारे विचारलं होतं. ठीक आहे, किंवा हॉरिझॉन्टल ट्यूब म्हणून पण विचारलं की फोर्स सर्क्युलेशन इव्हॉपरेटर वगैरे आहे तो पण पार्ट तुम्ही करून घ्यायचा आहे. ठीक आहे, एक आहे तुमचा तो मोस्ट ऑफ पण विचारला गेलेला आहे की क्लासिफाय द इव्हॉपरेशन ऑफ द राईट शॉर्ट नोट ॲप्लिकेशन ऑफ द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इव्हॉपरेशनवरती विचारला जाऊ शकतो. चान्सेस आहेत तर ते करा. कारण की तुम्ही असं कुठलाही क्वेश्चन जसं एक प्रकारे तुम्ही जेव्हा स्टडी करता तेव्हा तुमचे काही एकावर एक रिलेटेड असतात काही क्वेश्चन, बरोबर की नाही? तर हा सोडून देऊ तो सोडून देऊ असं करू नका. जे ॲटलिस्ट विचारले गेले ते तरी तुम्ही करून ठेवा. ठीक आहे, मोस्ट ऑफ विचारण्याचे चान्सेस असतात. डिस्टिलेशन ॲटलिस्ट तुम्ही पासिंग पुरता तरी लिहून या पेपर. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ द डिस्टिलेशन अँड हा बघा आपण हा तुमचा बेसिक पार्ट असतो ना, आपण तो काय करतो तोच इग्नोर करून टाकतो, बरोबर आहे की नाही? प्रिन्सिपल ऑफ द डिस्टिलेशन याच्यामध्ये जस्ट तुम्हाला दिलंच की तिथं फार्मास्युटिकल इम्पॉर्टंट काय आहेत वगैरे हा तुमचा जस्ट इंट्रोडक्शनचे पार्ट असतो म्हणून आपण लक्षात पण विचारला गेलेला आहे कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एक आहे तुमचा प्रिन्सिपल कंस्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ द स्टीम डिस्टिलेशन याच्यावरती भरपूर वेळेस विचारला आहे. स्टीम डिस्टिलेशन प्रकारे विचारला गेलेला आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन फ्लॅश डिस्टिलेशन. ओके, कुठलाही विचारून म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन इथपर्यंत कंप्लीट करायचा की प्रिन्सिपल कंस्ट्रक्शन वर्किंग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम डिस्टिलेशन किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन किंवा फ्लॅश डिस्टिलेशन कुठलं तरी एक विचारला जाऊ शकतो. युनिट नंबर 2 आहे तुमचं ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट नंबर 2 कारण की याच्यावरती मोस्ट ऑफ पण भरपूर क्वेश्चन येतात. ओके, फ्लो ऑफ फ्लुइड्स त्याच्यामध्ये तुम्हाला जसं विचार ब्रॉलिन थेरम विचारला जाऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट सांगितलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा डिस्क्राईब अँड डिटेल रेनॉल्ड नंबर किंवा तुम्ही ते 4 प्लॅटर वगैरे आहेत ना ते विचारलं शकतं. ठीक आहे, तो पण IMP क्वेश्चन आहे. डिफाईन द मोनोमीटर राईट द प्रिन्सिपल वर्किंग किंवा राईट नोट ऑन द ऑफिस मीटर ऑफ द वरिष्ठ तो म्हणजे जस्ट तुम्हाला 2 मार्क्सला वगैरे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपला त्याच्यातलाच पार्ट साईज रिडक्शन अँड साईज सेपरेशन. नेमिंगवरनं तुम्हाला भरपूर कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात. तुम्हाला फक्त एकदा तुम्हाला बघायचं आहे सगळ्यांचं एकमेकांसोबत अटॅचमेंट असते, बरोबर की नाही? नेक्स्ट तुमचं की एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ द डायग्राम ऑफ द बॉल मिल विचारलं किंवा फ्लुइड एनर्जी मिल विचारायचं कारण की हा पण 10 मार्क्सला विचारला गेलेला आहे. तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघा व्यवस्थित तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा हॅमर मिल फ्यू शेकर बॅक फिल्टर सायक्लोन सेपरेटरचा विचारला गेलेला आहे. मोस्ट ऑफ चान्सेस आहे सायक्लोन सेपरेटरवर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 की डिस्क्राईब द मेकॅनिझम ॲप्लिकेशन ऑफ द साईज सेपरेशन साईज रिडक्शन कारण की त्याच्यावरती जर पॉईंट आहे तर तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो, बरोबर की नाही? साईज सेपरेशन साईज रिडक्शन तुम्हाला नेहमीवरनं त्याच्या लक्षात येऊन जातं आहे. कन्सेप्ट क्लिअर होत आहे थोडेफार मला तरी आहे, बरोबर. नेक्स्ट आहे तुमचं ड्राइंग युनिट नंबर 3. ड्राइंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये जसं तुमचा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही बघायला गेलात तर राईट द डिफरंट फेज ऑफ द ड्राइंग अँड युजिंग द
रेट ऑफ द ड्राईंग कर्ववरती विचारला जाऊ शकतो, किंवा त्याला जर तुम्हाला ऑर म्हणून देऊ शकतात की डिसाईड द क्लासिफाय ऑफ द ड्राईंग अँड राईट त्याच्या थेरी अँड मेकॅनिझम ऑफ द ड्राईंगचं तुम्हाला राईट डाऊन, म्हणजे तुमचे दोघी पण क्वेश्चन काय होतात कवर होत आहेत. ठीक आहे, ह्या प्रकारे विचारलं किंवा त्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि विचारलं जाऊ शकतो की डिस्क्राईब अँड डिटेल अबाउट, कुठला तरी एक दिलेला असेल तुम्हाला याच्यापैकी, त्याला तुम्हाला डिस्क्राईब करायला लावलेलं असेल, डिटेल नोट्स द्यायला लावले असेल. फ्रीज ड्रायर, स्प्रेवरती विचारला गेलेला मोस्ट ऑफ. ठीक आहे, स्प्रे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. और ट्रे ड्रायर म्हणतो फ्लुरेड बेड ड्रायर, आपण 10 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, असं नाही की कुठला तरी क्वेश्चन सोडून देऊयात, जे इम्पॉर्टंट ॲटलीस्ट ते तरी करून ठेवा तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा मिक्सिंगमध्ये आहे की शॉर्ट डिटेल नोट्स म्हणून तुम्हाला विचारलं होतं, कुठला तरी एक विचार, किंवा पॅरेंटरी मिक्सर, सिल्वर हिमलायझर, सिग्मा ब्लेड मिक्सर, ट्विन शेल ब्लेंडर, डबल कोन. ओके, मी इझी जेवढं मला इझी होईल ना तेवढं मी इझी करून तुम्हाला सिम्पल याच्यामध्ये नोट्स टाकेलच मी लवकर. ठीक आहे, पण हे क्वेश्चन बघून ठेवा. ओके, नेक्स्ट तुमचा राईट मेकॅनिझम ॲप्लिकेशन ऑफ द फॅक्टर अफेक्टिंग द मिक्सिंगचे फॅक्टर कुठे अफेक्टिव्ह वगैरे ते विचारलं, की डिफरन्स बिटवीन द तुम्हाला मिक्सिंग अँड ब्लेंडिंगमध्ये विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, काही गोष्टी जे असतात ना ते आपल्याला फक्त आहे ना जसं रट्टा नसतो मारायचा नेहमी, तो तुम्हाला थोडंफार अंडरस्टँडिंग पण महत्त्वाची असते. ओके, नेहमी म्हणलं थोडंफार तुम्ही समजू शकतात. नेक्स्ट युनिट 4 फिल्ट्रेशन, त्याच्यामध्ये विचारायचं की टाईप ऑफ द फिल्टर, राईट द डिटेल नोट्समध्ये तुम्हाला विचार प्लेट फिल्टर विचारू शकता, किंवा फिल्टर लिप, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. रोटेटेड ड्रम फिल्टर, प्लेट फिल्टर, हा पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा राईट द शॉर्ट नोट अँड थेरीज ऑफ द फिल्ट्रेशन अँड फॅक्टर अफेक्टिंग फिल्ट्रेशन, कदाचित विचारला जाऊ शकतो. सेंट्रिफ्युगेशनमध्ये हा विचारला गेलेला आहे की थेरी अँड ॲप्लिकेशन ऑफ द सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय. ओके, डिस्क्राईब द प्रिन्सिपल ऑफ, नेक्स्ट डिस्क्राईब द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग यूज इन द डायग्राम होतं, तुम्हाला विचारलं की परफोरेट बास्केट सेंट्रिफ्यूग किंवा नॉन परफ विचारला जाऊ शकतो, कुठला तरी एक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता तुमचा आहे युनिट नंबर 5. युनिट नंबर 5मध्ये तर काही गोष्टी आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे की व्हॉट इज द करोजन अँड राईट द नोट ऑन दिस थेरीज ऑफ द करोजन, टाईप ऑफ द करोजन किंवा प्रिव्हेंटेशन ऑफ द करोजन, कुठला तरी एक विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब द व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग द सिलेक्शन ऑफ द मटेरियल, कंस्ट्रक्शन दिलं आहे. राईट द नोट ऑन मटेरियल ऑफ द फार्मास्युटिकल प्लांट कंस्ट्रक्शन वगैरे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, जर तुम्हाला हे व्हिडिओ जर हेल्प वाटत असेल ना तर फ्रेंड लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं असेल फ्रेंड तर सबस्क्राईब देखील करा, आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर देखील करा. आणि हो, तुम्ही कमेंट करत जा, म्हणजे ॲटलीस्ट जे कोणी न्यू असतात त्यांना पण समजेल की तुम्हाला ह्याच्यामधले क्वेश्चन काही विचारले गेलेत की नाही. ठीक आहे, जे बघत असेल त्यांना सांगते. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट द नोट ऑन मटेरियल ऑफ द फार्मास्युटिकल प्लांट कंस्ट्रक्शनमध्ये विचारलं की ग्लास, स्टेनलेस स्टील, रबर, याच्यावरती तुम्हाला टाईप कंपोजिशन युजेस असं विचारलं, टाईप कंपोजिशन युजेस ऑफ द ग्लास, किंवा स्पेसिफिक असं स्टेनलेस स्टील किंवा रबर असा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला मोस्ट ऑफ करून थोडेफार जे इम्पॉर्टंट आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि काही तुम्हाला कुठल्या पण टॉपिकवरती काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.